साधारण 2014 पासून आतापर्यंत 11 लोकांना मोदी सरकारनं भारतरत्न दिलेलं आहे आणि आम्ही प्रत्येक वेळेला वाट पाहतोय की स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न दिलं जाईल। वीर सावरकरांचा जो उद्घोष अनेकदा राजकीय कारणासाठी केला जातो भाजपकडून, आम्ही त्यातले नाही। मोदीजी होते नाशिकला 4-8 दिवसापूर्वी, काळाराम मंदिरात गेले पण भगूरला गेले नाही। त्यांनी सावरकरांचं दर्शन घेतलं नाही, पण उद्धवजी जाऊन आले, आम्ही सगळे जाऊन आलो। वीर सावरकरांना भारतरत्न द्यावं ही आमची भूमिका आजची नाही, तर आम्ही एनडीए मध्ये होतो तेव्हापासून आहे। कर्पूरी ठाकूर हे ओबीसी समाजाचे नेते आहेत, त्यांना भारतरत्न दिल्याचा आम्हाला आनंद आहे। निवडणुका असल्यामुळे बिहारच्या दृष्टीने ते महत्त्वाचं आहे भाजपसाठी। भाजपचं प्रत्येक पाऊल हे राजकीय स्वार्थासाठीच पडतं, पण त्यानिमित्ताने का होईना या देशातल्या चळवळीतल्या प्रमुख लोकांचा सन्मान होतोय। मग वीर सावरकरांना उपेक्षित का ठेवलं जात आहे हा जर आमचा प्रश्न असेल तर तो तसाच आहे ना। ज्याप्रमाणे तुम्ही रामाचं राजकारण करताय तसं तुम्ही वीर सावरकरांचंही करताय। वीर सावरकरांना भारतरत्न द्यावं ही आमची मागणी कायम आहे आणि भारतीय जनता पक्ष या मागणीपासून का पळ काढताय हे त्यांनी एकदा लोकांसमोरून स्पष्टपणे सांगायला हवं। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।